ॲज यू नो सायन्स वनचा आपला फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन आणि त्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट असा 3 मार्कचा एक क्वेश्चन आहे जो दरवर्षी रिपीटेडली तुम्हाला विचारण्यात येते. तो आहे केपलर्स लॉ. स्टेट द केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. सो आपण थोडासा कॉन्सेप्ट पाहू आणि त्याचा चांगला लर्न करू आणि तो तुम्हाला जो आहे तो शेवटी चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. बघा आता स्टार्ट करू आपण केपलर्स लॉ. सगळ्यात पहिले एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टचं नाव होता निकोलस कोपर्निकस. निकोलस कोपर्निकस काय म्हणत होता का जो आपली अर्थ आहे ते सनच्या आजूबाजूला फिरते. हा सन आहे, सनच्या आजूबाजूला अर्थ फिरते, पण कशी फिरते तर ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते. कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरते? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. पहा आता सनच्या आजूबाजूला काय होत आहे? अर्थ फिरत आहे, पण तिचा ऑर्बिट कसा आहे? सर्क्युलर ऑर्बिट. त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आला होता, तो होता आपला केपलर. केपलरनं या स्टेटमेंटला थोडासा विरोध केला आणि त्यानं का म्हटलं होता का फिरते बरोबर आहे, सनच्या आजूबाजूलाच अर्थ फिरते, पण ते जी फिरते ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नाही फिरत, ते फिरते एका इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये. इलेप्टिकल ऑर्बिट म्हणजे कशी? तर बघा आता कशी. आता आपला सगळ्यात आधी सन आहे. सनच्या जवळच आपल्या ज्याच्यावर आपण राहतो ते काय? आपली अर्थ. हा आहे सन आणि हा काय? आपली अर्थ. आपल्याला माहित आहे का सनच्या आजूबाजूला काय होते? अर्थ फिरते. कशी फिरते तर पहा आता. फिरत आहे, हे अशी फिरत आहे, हे फिरत आहे, फिरत आहे, थोडी हळूहळू फिरत आहे. इथून तिची स्पीड वाढली आहे, स्पीड वाढली आहे, वाढली आहे. इथून पहा अजून स्पीड वाढल. ए घ्या पट 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 चल रे चल रे चल रे स्पर. अजून काय झाली? स्पीड कमी झाली. आता हे अशा प्रकारे फिरली. मग आता असा फिरला, याला समजा का मी कंप्लीट केलो. हा अशा प्रकारचा झाला. हा जो असा बनला दिसताय, हा सर्क्युलर दिसत आहे का रे? सर्क्युलर नाही. या ऑर्बिटला म्हणतो आपण इलेप्टिकल ऑर्बिट. कोणतं ऑर्बिट म्हणतो आपण? इलेप्टिकल ऑर्बिट. जसा सर्कलले एक सेंटर राहते तसा इलिप्सले आपण कन्सिडर करू का 2 सेंटर राहते आणि त्या 2 सेंटरले म्हणतो आपण फोकस. एक राहील तर म्हणतो फोकस, 2 राहील तर म्हणतो आपण फोकाय किंवा फोसाय म्हणू शकता तुम्ही. हा ऑर्बिट आहे आपला इलेप्टिकल ऑर्बिट. पहा मग आता जसा हा जर सर्क्युलर असता तर याला हा जो दिसताय ब्लॅक कलरचा, हा दिसताय तर तुम्हाला काळ्या कलरचा, हा एक सेंटर असता. पण हा आपला आहे इलिप्टिकल, त्याच्यामुळे इथं हा एक आणि हा 2 असे 2 सेंटर त्यालाच म्हणतो आपण फोकाय. हा ब्लॅक आणि हा व्हाईट. आता केपलरनं का म्हटलं होतं त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये का ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, जो प्लॅनेटचा ऑर्बिट आहे ज्याच्या ज्या रस्त्यानं तो प्लॅनेट फिरत आहे. ऑर्बिट म्हणजे काय होतं? एक प्रकारचा रस्ता. ज्या रस्त्यानं प्लॅनेट सनच्या आजूबाजूला फिरत आहे तो रस्ता आहे इलेप्टिकल. कसा आहे तो रस्ता? इलेप्टिकल. न जो सन आहे तो एका कोणत्या तरी सेंटरवर म्हणजे एका कोणत्या तरी फोकसवर राहते. मग आपला केपलरचा फर्स्ट लॉ आहे द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ द फोकाय. हा आहे आपला केपलरचा फर्स्ट लॉ. याला चांगला तुम्ही पाठ करून घ्या, लर्न करून घ्या. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ फोकाय. प्लॅनेटचा जो रस्ता आहे तो इलिप्टिकल राहते आणि सन जो आहे तो एका कोणत्या तरी इलिप्सच्या सेंटरवर राहते. हा आहे आपला केपलरचा फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. त्यानंतर केपलरनं काय म्हटलं होतं त्याच्या सेकंड लॉ मध्ये? केपलर भाऊ मोठा हुशार होता. केपलरनं काय केला होता? अर्थ जो आहे आता सन भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे एवढा तर त्याने सांगितला. त्याच्यानंतर काय म्हणलं त्यानं का तो का केला काही काही वेळासाठी एक एक दिवस अर्थ कोटून कोटपर्यंत जाते सनच्या आजूबाजूला, तेवढा का केला त्यानं? एरिया मोजून घेतला. तेवढा डिस्टन्स मोजला आणि तेवढा एरिया मोजला. जसं आता फॉर एक्झाम्पल आपली अर्थ इथं आहे ए पॉइंट वरून, ए पॉइंट वरून अर्थ गेली बी पॉइंट वर. आता का केलं त्यानं? हा असा या एरियाला जोडून टाकला, एवढ्या एरिया. हा एवढा एरिया झाला. एका दिवसासाठी मोजला त्यानं. किती दिवसासाठी? एका दिवसासाठी. त्याच्यानंतर काय दिवस जाऊ दिला तो? 15 दिवस, 2 महिने, 3 महिने जाऊ दिला. त्यानंतर अर्थ आली या सी पॉइंट वर. परत सी पॉइंट वरून अर्थले एका दिवसा मोजला तो, तर अर्थ आली या डी पॉइंट पर्यंत. इथून का केला त्यानं? हा एवढा एरिया मोजून घेतला. हा किती डेचा होता? 1 डेचा. त्यानंतर त्यानं का केला होता? अर्थले अजून 2 महिने 3 महिने जाऊ दिला, ई पॉइंट वर येऊ दिला. ई पॉइंट वरून एकच दिवस त्यानं टाइम लावला तर अर्थ जी आहे या एफ पॉइंट वर आली. हा का केला त्यानं? मग हा एवढा एरिया मोजून घेतला. आता हे जे 3 एरिया मोजला होता, 3 एरियाचा दिवस किती होता? एक एकच दिवस. त्याला असं समजला का याचा एरिया समजा का फॉर एक्झाम्पल याचा एरिया समजा का 100 आहे, याचा एरिया 100 निघला, याचा एरिया 100 निघला. तो म्हणे अरे हा कसा का वे? येतही एवढ्या एका दिवसामध्ये हा एवढा मोठा दिसताय, त्याचा एरिया 100 दिसताय. हा एवढा दिसताय, त्याचा एरिया 100 आहे. हा एवढूसा दिसताय, याचा एरिया 100 आहे.
म्हणजे हा जो आहे थोडासा असा मोठा होत आहे, हा थोडासा बारीक आहे, हा थोडासा जाड आहे. पण एरिया जो आहे एकेका दिवसासाठी तो कसा होता, सेम होता, इक्वल होता. 100 तर मी एक एक्झाम्पल दिलो. पहा मग आता थोडस आपण बघून घेऊ याच्याबद्दल. आपली हे जे अर्थ आहे, अर्थ कुठून जात आहे कुठपर्यंत, पहिले ए पॉईंट पासून तर बी पॉईंट पर्यंत हा एवढा एरिया होता ग्रीन कलरचा एक दिवसाचा. त्यानंतर सी पॉईंट पासून तर डी पॉईंट पर्यंत 1 डेचा येलो कलरचा एरिया. त्यानंतर ई पॉईंट पासून तर एफ पर्यंतचा एक दिवसाचा एरिया ब्लू कलरचा. आता त्याला असा दिसला का हे तीनही एरिया जे आहे कसे आहे, इक्वल आहे. म्हणजे हा वाला जो एरिया आहे आपला ब्लू कलरचा, याला समजा का आपण याला इथं घेऊन गेलो, याला थोडासा असा वाकवलो, असा थोडस याला असं तिकडून एक जण खिचला आणि इकडून एक जण खिचला समजा, हा एरिया सेम होता, हा एरिया सेम होता. थोडस आपण ट्रँगल मॅथमॅटिक्सचा जर यूज केलो इथं आपण, तर इथं पहा ए एस बी हा एक ट्रँगल दिसताय, सी एस डी हा दुसरा ट्रँगल दिसताय, ई एस एफ हा तिसरा ट्रँगल दिसताय. मग आता याच्यावरून त्याला का झाला ऑब्झर्व, आपल्यालाही का होत आहे ऑब्झर्व, का हा जो एएसबी ट्रँगलचा एरिया आहे हा इक्वल आहे सीएसडी ट्रँगल एवढा. हा जो सीएसडी ट्रँगलचा एरिया आहे हा इक्वल आहे ईएसएफ. त्याच्यावरून त्याला का दिसला, एक त्यानं लॉस सांगून दिला का पा रे बाबा नो म्हणे, आता एक लॉ आहे तो तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे म्हणे. पहिला लॉ तर सांगितलो, आता मी एक दुसरा लॉ सांगत आहोत, त्याला तुम्हाला चांगला पाठ करायचा आहे म्हणे, तुम्हाला 10वी मध्ये तो येणार आहे म्हणे. पहा मग का म्हणला तो, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. एक का होता लाईन जॉईन करतात, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स, काय म्हटलं त्यांना, स्वीप्स. आता हा स्वीप्स हा शब्द समजा का तुम्हाला आवडला नाही, आवडला नाही म्हणजे काय वाटलं, कठीण वाटला, तर या स्वीप्सच्या जागी आपण लिहू शकतो कव्हर्स. स्वीप्स करणे म्हणजे काय होते, कव्हर करणे, तेवढा तो एरिया का करताय, कव्हर करताय. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन कव्हर्स किंवा स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता हा इक्वल इंटरव्हल एक एक दिवसाचा त्यानं टाइम लावला होता, एक एक दिवसामध्ये तो का करत गेला, एरिया मोजत गेला ना, एरिया कसा दिसला त्याला, सेम दिसला. हा होता केपलर बाऊचा दुसरा लॉ. कोणता होता तो, द लॉ इन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इथपर्यंत तो सांगून दिला. आता एवढा सांगूनही त्याला काही सुखचेन पडला नाही. तो का केला, आता 2 सांगूनच दिलो म्हणला, पेपरमध्ये क्वेश्चन तर आपल्याला 3 मार्काचा विचारायचा आहे म्हणला. मग तो का म्हणला, 2 मार्काचा प्रश्न लहानसा वाटेल म्हणला, थोडंसं बरोबर नाही वाटत, एक अजून लॉ काढूनच टाकतो म्हणला. मग त्यानं का केलं, तशाच प्रकारे तिसरा लॉ सांगितला. आता तिसरा लॉ का म्हणते ते पहा. आता का केला त्यानं, सन पासून तर 3-4 प्लॅनेट पाहिला, एकाच अर्थवर तो खुश नव्हता, तो 2-3 अजून प्लॅनेट घेऊन आला. हा एक कोणता तरी मर्क्युरी प्लॅनेट असेल, हा व्हेनस असेल किंवा मार्स असेल, हे अर्थ असेल समजा. मग आता का म्हणला, या सन पासून तर या मर्क्युरीचा या प्लॅनेटचा काहीतरी डिस्टन्स आहे आर, या डिस्टन्सने म्हणला त्यानं आर. त्याच्यानंतर हा जो प्लॅनेट आहे हा सूर्याच्या सनच्या आजूबाजूला फिरते, याला काहीतरी तर टाइम लागत असेल, तर त्या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजेच त्या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन त्याने काय म्हटलं, कॅपिटल टी. पहा आता आर म्हणजे काय होते, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन, आणि कॅपिटल टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. हे 2 चांगले लक्षात ठेवा. आर म्हणजे मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणजे काय होते, टी. याच्यावरच आपला लॉ बनणार आहे. आता हा दुसरा आहे, याचा डिस्टन्स बी काहीतरी होता आर, याला बी काहीतरी टाइम लागत आहे टी. आता याच्यावरून पहा, हा जो एवढा डिस्टन्स होता आणि हा जो एवढा डिस्टन्स आहे, आता तुम्हाला सांगा, तुम्ही सांगा, हा डिस्टन्स लहान आहे का हा डिस्टन्स लहान आहे, हा वाला फर्स्ट आणि हा वाला सेकंड. फर्स्ट डिस्टन्स कसा आहे, लहान आहे ना, सेकंड डिस्टन्स कसा आहे, मोठा आहे. आता डिस्टन्स वाढला, आता समजा का तुम्ही इथं समजा एक जण कोणतरी आहे आणि त्याच्या आजूबाजूला गोल गोल फिरायचं आहे, तुम्ही जवळून फिरल्या, असे 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 फिरल्या, तर तुम्हाला काय लागला, 2 सेकंद लागल्या. तेच तुम्ही समजा का दुरून फिरल्या, पहा आता मी दुरून फिरतो, दुरून फिरलो तर मला 3 ते 4 सेकंद लागले. म्हणजे पटकन फिरलो, जवळून फिरलो तर कमी वेळ लागला, दुरून फिरलो तर टाइम बी कसा लागला, जास्त लागला. म्हणजे रेडियस बदलत आहे, मीन डिस्टन्स बदलत आहे, तर टाइम बी कसा लागत आहे, जास्त लागत आहे. याच्यावरून त्याने का समजला, का जर मीन डिस्टन्स वाढला तर टाइम पिरियड बी का होत जात आहे, वाढत जात आहे. पहा मग आता, इफ आर इन्क्रीजेस टी ऑल्सो इन्क्रीजेस. जर आर वाढला, आर म्हणजे काय होते, मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट वाढला, तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन बी काय होत जात आहे, वाढत जात आहे. असं त्याला थोडासा समजून गेला. आता आपली अर्थ आहे थोडीशी जास्तच दूर आहे, मग आर वाढत आहे तर मग टी बी का होत जाईल, वाढत जाईल. आता एक गोष्ट वाढत आहे,
तर दुसरी बी गोष्ट वाढत आहे. एक गोष्ट कमी झाली तर दुसरी बी गोष्ट कमी झाली. याला कोणता प्रपोर्शन म्हणतो ना आपण? तर याला म्हणतो आपण डायरेक्ट प्रपोर्शन. कोणता प्रपोर्शन म्हणतो आपण याला? डायरेक्ट प्रपोर्शन. मग त्याला असं समजला का हा जो आपला टी आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आरले. डायरेक्टली तर प्रोपोर्शनल आहे, पण डायरेक्ट सरळ नाही, त्याच्यामध्ये काहीतरी स्क्वेअर क्यूब येते. मग तो थोडासा दिमाग लावला, थोडासा बसला 4-5 दिवस. दोघं तिघ जण, मी होतो त्यासोबत, आम्ही बसलो. मग त्याला म्हणलो केपलर हा डायरेक्ट तर नाही राहू शकत, येतं काहीतरी स्क्वेअर गिअर तुम्ही विसरल्या का म्हणलो. तो म्हणे हो रे बरोबर आहे म्हणे, येतं का म्हणे एक स्क्वेअर आहे म्हणे, टीचा का करू म्हणे आपण स्क्वेअर. मग म्हणलो टीचा स्क्वेअर केलो ना आरले बी काहीतरी करायला लागेल. तर तो म्हणे हो बरोबर आहे, आरले आपण का करून याला 2 दिलो तर त्याला आपण 3 देऊ. मग तो दिला तिथं 3. मग त्याला म्हणलो हा जो आहे हा अल्फा हा थोडासा कसा का बरोबर नाही वाटतंय म्हणलो. मग याच्या जागी इज इक्वल टू बोथ बड्या वाटेल म्हणलो. तो म्हणे हो रे बाबा बरोबर आहे म्हणे, इज इक्वल टू बोथ बड्या दिसते म्हणे. मग तो का म्हणे याला समजा अल्फा काढायचा असेल तर इज इक्वल टू द्यायला लागेल. तर तो म्हणे का इथं एक आपण कॉन्स्टंट लावू म्हणजे थोडासा बढिया वाटते. मग आता हा का केला, कॉन्स्टंट के लावला आणि तिकडे का लिहिला आर क्यूब. मग आता हा के ची व्हॅल्यू, मी म्हणलो के ची के वे, तर के ची व्हॅल्यू काय आहे बाबा. जो का म्हणे काम करू म्हणे, हा मल्टिप्लिकेशन मध्ये याला इकडे घेऊन गेल्यावर काय होईल. तो म्हणे, मी म्हणलो हो डिवाइड होते, पटकन म्हणलो बरोबर आहे डिवाइड होते. तो म्हणे घेऊन ये म्हणे, टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू काय झाला आपला के. मग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आम्हाला भेटली के इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय आर क्यूब. मग याच्यावरूनच आम्ही काय करून एक लॉस बनवून टाकलो. आम्ही म्हणजे तो बनवला, मी नव्हतो, मजाक केलो. पहा मग आता तो लॉ काय आहे आपला, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. पहा आता इथं तुम्हाला थोडासा मोठा स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे पहिले जे आहे हा टी आणि हा आर या दोघांचे मिनिंग जे आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचे आहे. टी म्हणजे होते पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन. टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन. अन आर म्हणजे होते मीन डिस्टन्स. कोणता डिस्टन्स, मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स बिटवीन, हा बिटवीन वे एन लिहिलो म्हणजे तो बिटवीन होते, बिटवीन प्लॅनेट अँड सन. हे जर दोन तुम्ही चांगले पाठ केलं तर हा लॉ तुम्हाला लिहिण्यापासून कोणीच रोखू नाही शकत. पहा आता टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन. आर म्हणजे काय होते, मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. तर लॉ काय आपला, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन. आर म्हणजे काय होते, मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. इथं काय स्क्वेअर, मग म्हणून आपण पहिले स्क्वेअर वाला म्हणून देऊन, मग अशी माहिती ना आम्ही लावलो होतो तिथं तसा. पहा मग आता स्क्वेअर ऑफ का म्हणून आपण, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, याला काय म्हणतो आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ का म्हणून आपण, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. हा आपला केपलरचा थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन किंवा प्लॅनेट अँड सन, असं तुम्ही म्हणू शकता. हे आपले केपलरचे 3 लॉ. आता या केपलरच्या 3 लॉची आपण एक क्विक रिव्हिजन समजा करून टाकू. लिहायचा कसा पहा, सगळ्यात पहिले लिहायचं हेडिंग केपलर्स फर्स्ट लॉ. तिथं लिहून घेऊ आपण, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ऍट 1 फोकाय. हा पहिला लॉ झाला. पहिला लॉ झाल्यानंतर तुम्हाला दुसरी हेडिंग लिहायची आहे केपलर सेकंड लॉ. त्याच्यानंतर तुम्हाला हे डायग्राम काढायची अशी, कलरफुल नाही काढल्या, सन नाही काढलं, अर्थ नाही काढल्या, इथं एक टिंब दिल्या असा आणि अर्थ लिहिल्या, इथं सन लिहिल्या तरी सफिशियंट आहे. हे 3 एरिया तुम्हाला दाखवा लागेल. सेकंड लॉ का लिहायचा, द लाईन जॉइनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स किंवा कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. त्यानंतर थर्ड लॉ, हेडिंग टाकायची केपलर्स थर्ड लॉ, तिथं लिहून घ्यायचा का लॉ आहे तो, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. अशा प्रकारचे हे 3 लॉ तुम्हाला इझिली लिहिता येईल. ठीक आहे. आणि याच्यानंतर जो आहे थोडासा लिहून घ्यायचा, का लिहाल याच्यामध्ये, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. हा मल्टिप्लाय वाला इकडे घेऊन हा होईल डिवाइड. इथं काय लिहू शकतो आपण, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. हेच झाली आपली कोणाची व्हॅल्यू, के ची व्हॅल्यू.
बस एवढा लिहिलं तरी तुम्हाला 3 मार्क इझिली भेटून जाईल. आणि बोर्डसाठी एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे. 99% चान्सेस आहे का हा यावर्षी बोर्डमध्ये तुम्हाला विचारेल. थँक्यू.